भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात त्या पत्रकार परिषदेक आमच्या बरोबर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता दिगंबर कामत, काँग्रेसचे लीडर ऑफ ऑपोजिशन कळंगूट, आदले लीडर ऑफ ऑपोजिशन आणि कळंगूटचे आमदार मायकल बाब लोबो, अलेक्स सिकेर, सगळे आमदार जे आज भारतीय जनता पार्टीन जॉईन जातात ते दिलेला लोबो, केदार नायक, राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडीस। हांव तुमचे या पत्रकार परिषदेक सगळ्या पत्रकारांचे हार्दिक स्वागत करता आणि गोंया भितर ज्या तरेन देशभरा भितर भारतीय जनता पार्टी बऱ्या तरेन काम करता केंद्राक आणि गोंयांत, आणि ताका लागून देशभर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राजकीय पार्टींचे फुडारी ते भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात। गोंयांत सुद्धा ज्या तरेन भारतीय जनता पार्टीचे काम आणि सरकारचे काम आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री फुडें व्हरत आसात, ताका लागून आज एक गोंया भितर 8 आमदार काँग्रेसचे ते भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात आणि ताका लागून भारतीय जनता पार्टी गोंया भितर या सगळ्यांच्या आधारार आनी स्ट्रॉंग जाल्ली आसा। हांव तांचे अभिनंदन करता, भारतीय जनता पार्टीच्या परिवारान तांचे स्वागत करता, कारण वेगवेगळे ज्येष्ठ नेता जे पार्टी म्हण आसत पण स्वताच्या वैयक्तीक हाचेर स्वता निवडून येवपाची ताकद आशिल्ले असे वरिष्ठ नेता आज परत पार्टी भितर येतात। आमचे दिगंबर बाब कामत हे गेली 8 टर्म निवडणूक विधानसभेचे जिखिल्ले आसात मडगांव हांगासर। म्हाका येता की 2005 नंतर आमी परत केन्नाच निवडणूक जिखून आशिल्ले, कारण ते भारतीय जनता पार्टी बरोबर 94 जिखून आयिल्ले, 99 जिखून आयिल्ले, 2002 जिखून आयिल्ले, आणि त्या वेळार एकंदर अजून पर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दी भितर एकूय निवडणूक ते थंय हारुना। ते आज पार्टीन प्रवेश करतात। नुवेचे आमदार अलेक्स बाब सिकेर हे सुद्धा तसे सिनियर लीडर आणि सालसेती भितर ज्यांचे नाव आसा असे नेते आज पार्टी भितर जॉईन जातात। आमचे आदले आमदार, आमचे आदले मंत्री आणि मध्यंतरी जे पार्टी सोडून गेले पण परत एकदा त्यांनी ठरवले की भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करप। आमचे कळंगूटचे आमदार मायकल बाब लोबो हे परत एकदा भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करतात। त्यांच्या बरोबर दिलेला लोबो आमची शिवोलीचे आमदार केदार बाब नायक, सालेगावचे आमदार हे सुद्धा आज पार्टी भितर परत एकदा येतात। राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडीस, हांव यांचे सगळ्यांचे पार्टी भितर स्वागत करता, अभिनंदन करता आणि पार्टी भितर त्यांची रीतसर आम्ही पार्टीची प्रायमरी मेंबरशिप जी आसा ही दिवन त्यांचा पार्टी भितर प्रवेश करता। सगळ्यात पयलीं काँग्रेसचे आदले ज्येष्ठ नेता आणि मडगांवचे आमदार दिगंबर कामत यांचो पार्टी भितर हांव प्रवेश करता। अलेक्स सिकेर, मायकल लोबो, सर केदार नायक, केदार
सर मातशें हांव सर संकल्प आमोणकर सर मातशें फुडें राजेश फळदेसाय अभिनंदन राजेश आता आंसर सर मातशें हांव अभिनंदन मृणाल फर्नांडीस सर मातशें हांव सर दिलेला लोबो रितेश कुठे बसलो सर मातशें फुडें सर मातशें हांव पळयता सर मातसो तो मायक सकयल संकल्प चेतन चेतन ग्रुप फोटो सर सर माशा सकयल सर सर माशा सर माशे पुढे मॅडम ओके थँक्यू सर आयच्या प्रेस कॉन्फरन्सात परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि अरे बाबा काँग्रेसची जी भारत जोडो यात्रा असली गोंयांतल्यान काँग्रेस छोडो यात्रा सुरवात जाता. आठूय आमदारांचे हांव भारतीय जनता पार्टीत स्वागत करता आणि तशें तेंच्यांनी म्हटलां की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे नवभारत निर्माण ही संकल्पना ह्या अमृत काळात साकार करपा खातीर आणि गोंयचो विकास फुडें व्हरपा खातीर जशे आठूय आमदार आमच्या बरोबर आयल्या तेंचे खरोखरूच मना काळजांतल्यान हांव परत एकदा स्वागत करता आणि निश्चित रित्या आमी जशें म्हणटा की फाटल्या टेन्युअरांत भारतीय जनता पार्टीचे 27 आमदार आशिल्ले आनी आमी संकल्प सोडलेलो 22 प्लस 22 सोंपच्या पयलीं 28 आमदार भारतीय जनता पार्टीचे स्वताचे आसा आणि गोंयांत भारतीय जनता पार्टीची पाळंमुळां घट्ट जावपाक लागलेली आसा. येता त्या 2024च्या निवडणुकेत आमी निश्चितच दोनूय सीट तर जिखतलेच बट गोंयच्यान जी काँग्रेस छोडो यात्रा सुरवात जाल्या ती पुराय देशभर वेगवेगळे काँग्रेसचे लिडर हे सोडून देश राष्ट्र हिता खातीर म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीक मेळटले जॉईन जातले आणि मोदीजीचे हात बळकट करतले आणि आमचे स्वप्न जे आसा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत की पुराय येता त्या 2024 400+ सीट घेऊन मोदीजी परत एकदा देशाचे पंतप्रधान जातले आणि हो अखंड भारत देश विश्वगुरू जावपाच्या मार्गात निश्चितरित्या मोदीजीची लिडरशिप इट इज अन ग्लोबल लिडरशिप सगळ्यांनी मान्य केल्ली आसा हे आमी परत एकदा गोंयांतल्यान दाखोवन दिल्ले आसा. हांव तुमचे देव बरें करूं म्हणटा. कंडिशन कितें घातलं अनकंडिशनल सगळे जण जॉईन जाल्ले आसा. तेंच्यांनी एकूच सांगला की गोंयचो विकास हो एकूच ध्यास
ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांची नवभारत संकल्पना ज्या पद्धतीन देशभर पुराय ते काम करता, गोयचो विकास खंयसरूच फाटी उरचो न्ही, त्याच पद्धतीन गोयचो विकास फुडें वयचो ह्या तत्वाचेर 8 जाण जॉईन जाले. 8 जाण जॉईन जाला पळयता. इज दीस एडवांटेज फॉर सीएम प्रमोद सावंत? परत एकदा सांगता, भारतीय जनता पार्टी ही केंद्रीय नेतृत्व करपी पार्टी आसा, ती रिजनल पार्टी न्ही. आम्ही सदांच राष्ट्रहिता खातीर काम करीत आसा. सर कॅबिनेट रिशफल जावपाची चान्सेस आसा? जी असेंब्ली आसा ती ओपोजिशन आणि रुलिंग अशी मिळून आसा. 33 रुलिंगान जाले. ती आता वीक झाली अशी तुमका दिसना? ना, ऑपोजिशन आसा मरे. सर आता कॅबिनेट रिशफल मध्ये पोग घातले आमकां. आता उरल्या काँग्रेसीचे 3 आमदार तांकांय तुम्ही अपील करता की ते येवचे म्हणची टोटल गोंयच्यान काँग्रेस क्लीन जावपाची म्हणून. पळय, हांवें म्हटलां की काँग्रेस छोडो आंदोलन सुरू सुरू जालें. जालें. कोणाक जर जॉईन अजूनय जायन दिसता आसत जाल्यार ओड्यांक चड गर्दी जाली काय ओड्या एकदा बुडटा तशें बी जावंक शकता. वड्यांनी हांगा ही व्हडली फेरीबोट आहा भारतीय जनता पार्टी. ना पण या फेरीबोटीन समज आता फाट कांयच कसलोच निर्णय जावंक ना. सर 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 आता मायकलाक त्रास आसतले, मायकल खुशी आता तो भारतीय जनता पार्टीचो आमदार आहा. ना पण कित्याक पयलीं त्रास जाले न्ही ताका खूब. हांवें सांगलें भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आसा. Okay, one more thing to all these Congress MLAs. What happened to your oath घेतलो पळय ते तुम्ही आता कितें म्हणटा? आता तो oath कितें आहे तुमचो? सर भारतीय जनता पार्टी में 8 MLA ज्वाइन हो रहे हैं. मैं उनका स्वागत करता हूँ. हमारे साथ में हमारे पार्टी के अध्यक्ष सदानंद शेठ कानोडे, चीफ मिनिस्टर और कांग्रेस के वरिष्ठ नेता दिगंबर कामत, वो हमें आज ज्वाइन हो गए. अपोजिशन लीडर, एक्स अपोजिशन लीडर माइकल लोबो, द कांग्रेस बिगेस्ट लीडर ऑफ एलेक्स सिक्वेरा और बाकी उनके साथ में सभी कांग्रेस के नेता आज भारतीय जनता पार्टी में ज्वाइन हो चुके हैं. मैं भारतीय जनता पार्टी में उनका स्वागत करता हूं और वो निश्चित रीत्या ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो नवभारत निर्माण की उनकी संकल्पना है, इसलिए सभी ज्वाइन हो चुके हैं. कांग्रेस ने भारत जोड़ो यात्रा स्टार्ट की थी. मुझे लगता है गोवा से कांग्रेस छोड़ो यात्रा स्टार्ट हो चुकी है. इसी तरह से पूरे देश भर में कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक सभी लोग कांग्रेस को थोड़े थोड़े छोड़ रहे थे, अभी लमसम में छोड़ रहे हैं. इसी तरह से पूरे सभी छोड़ के भारतीय जनता पार्टी या बाकी जो राष्ट्रहित वाली पार्टी को जुड़ेंगे. निश्चित रीत्या ऑनरेबल प्राइम मिनिस्टर आने 2024 के इलेक्शन में बड़ी जीत ऑनरेबल प्राइम मिनिस्टर को मिलेगी. पक्षांची घेतली डिसिजन. दिगंबर बाब, आता तुमचा तो ओथ घेतलो तेजेर कितें जालें? ओत पळय जो घेतिलो, हांव देवाचेर विश्वास दवरपी मनीस, हांव परतो देवा बरें गेलो आनी देवाक सांगलें अशी अशी परिस्थिती आहा, कितें करचें? देवान सांगलें तुका निर्णय घे, आपूण तुजे फाटल्यान. पूण दुसऱ्यान मायकल बाब आता तुजेर फाटी तुका फाटी मायकल बाब फाटी तुमकां इतले त्रास केला ते कितें जाता? This party, मायकल vision, people have seen across India, and the Congress party says that we are going to bring the people together, Bharat Jodo Yatra. But it is not from internal, the topmost leaders, the senior leaders, Ghulam Nabi Azad, all those other leaders. If you look at the utterances of Kapil Sibal, they are top leaders of this country. Once upon a time, those people were the main people of the Congress, the pillars of Congress. They have given a signal to the party that this Bharat Jodo Yatra is not going to bring any difference to the party. The internal leadership had to be strengthened, which nobody is taking care. So Bharat Jodo Yatra is going to be a failure, and which has started from Goa, that is today. Congress Chodo, all the leaders are going to leave Congress. You will see in the days to come, very few days, you will see. You
you don't have to wait for a year. You will see within the next 3 months, 4 months, 5 months, 6 months, all the top leaders who had strengthened the Congress party are going to leave that party because there is too much of indifferences which is happening. They don't care from this post to the next position. Means where they are sitting in one meeting room, they have so much of differences, and the leadership does not care about it. So this is the main reason that the people of India have seen that it is not worth to stay in this the 125 years old political party. So they have people are leaving. So when people tell us, we are representing the people of the state of Goa. People tell us to leave. We have to hear their voice. मायकल बाब They have told us to leave, and we have left. मायकल बाब पण तुझे आता फाटी तुका त्रास केला तर खंय गेले It is a homecoming for me, but at the same time we have to hear the people. पण तुका People of Goa, the people of our constituency have told us that this Bharat Jodo Yatra is not going to be a success at all. पण ते होत Because people have seen the way there is a big infighting within the topmost leaders of the Congress. Everybody is not on the same page. I would understand 1 or 2 leaders. These are all the leaders are not there for this party, and they are on the verge of leaving the party. पण ते होत गेलो ते होत गेलो तर किती झालं ते होत घेतलो किती झालं ते होत घेतलो तर किती झालं ते होत घेतलो तो पण लोकांनी सांगले दिस इज वी हॅव नॉट गोइंग टू वोट. मग ते होत घेतलो तो देवान सांगले तुका होत घेतलो तर किती झालं मायकल बाब आता लोक हे करतात काँग्रेस जॉईन झाले त्याला तीच परिस्थिती आली. So आता